नमस्कार मैत्रिणी. मी आज मस्त अशी गुलाबजामुन रेसिपी घेऊन आलेली आहे. हे तुपात केलेली गुलाबजामुन आहेत. तर चला रेसिपी पाहूयात. त्यासाठी आधी माझा जो वाटी आहे त्या वाट्याने मी साखर घेते. अंदाजे तुमच्याजवळ हे जवळपास पाव किलोचं वाटी असतो. एक वाटी भरली की पाव किलो होतो. जवळपास अर्धा किलोचं मी साखर घेते. बघा 2 वाटी म्हणजे अर्धा किलो झाला. आणि वरनं अर्धा वाटी टाकायचं आहे. ही 1 वाटी ह्यातली अर्धी टाकायची आपल्याला. 2.5 वाटी साखर घेतलेला आहे. बघा अर्धी वाटी ठेवले, अर्धी वाटी घेतलेली. 2.5 वाटी साखर घेतलेलं म्हणजेच अर्धा किलोचं वर थोडासा मूठभर साखर घेतलेलं आहे. तर आता ह्यात गिलासभर जेवढं आपलं साखर भिजून वर 1 बोट म्हणजेच अख्खा बोटने आडवा ठेवले की 1 बोट झाला पाहिजे तेवढं पाणी ओतायचं आहे. तर ह्याला पाक करण्यासाठी गॅसवर ठेवूयात. आणि इकडे आपण प्रीमिक्स रेडी करूयात. गुलाबजामुनची प्रीमिक्स घेतलेले आहे. हे 60 रुपयाची पॅकेट आहे. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करायला विसरू नका. लाईक शेअर नक्की करा. तर प्रीमिक्स फोडून घेतलेला आहे. 60 रुपयाचा प्रीमिक्समध्ये भरपूर गुलाबजामुन होतात. जवळपास 50-60 गुलाबजामुन तयार होतात. जे आपण मार्केटमध्ये 50 रुपयाला घेतले की 7-8 फक्त गुलाबजामुन घरी येतात खायला. ते त्यापेक्षा हे घरी केलेलं परवडतो. पूर्ण प्रीमिक्स कढईत घेऊयात. जर तुम्ही ताटात घेत असेल तर ताटात घ्या, कढईत घेत असेल कढईत घ्या, नाहीतर परतीत घेऊ शकता. तर ह्यात थोडं टाकायचे पाणी. एकदम टाकले की पातळ होतो. थोडंसं पाणी टाकायचे. 3 ते 4 चमचे पाण्यात आपलं प्रीमिक्स तयार होतं. नेक्स्ट व्हिडिओत आपण हे जे दूध पावडरपासून सुद्धा गुलाबजामुन कसे बनवायचे ते नेक्स्ट व्हिडिओ बनवेन नक्कीच. बघा 2 ते 3 चमचे फक्त पाणी टाकलेले. ते मळून रेडी होतोय. एकदम मुलायम मस्त अशी मलायचे म्हणजेच आपले गुलाबजामुन फुटणार नाहीत. हाताला चिटकतोय. थोडासा तूप नाही तर तूप असेल तर तूप घ्या, तेल असेल तर तेल घ्या. लावून ह्याला व्यवस्थित मस्त मिक्स करून घेऊयात. आपल्या रेसिपीचे भरपूर व्हिडिओज आहेत, ते बघायला सुद्धा विसरू नका. एकदम मुलायम झालं पाहिजे. व्यवस्थित आपण पीठ कसं मळतो तसं त्या पद्धतीने बघा मस्त अशी तयार झालेली आहे. आता ह्याला हाताला मी तूप लावून घेतलेला आहे. आणि ह्याला गोल 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 ह्या प्रकार करून घेऊया. चिरे पडणार नाहीत, जेणेकरून चिरे पडले की आपले गुलाबजामुन फुटणार. छोटे छोटे लड्डू केलं तर एकदम मस्त, कारण ते तेलात अजून फुगणार. तेलात फुगल्यानंतर पाकीत अजून फुगतात, डबल होतात, त्याची साईजचे डबल होणार. इकडे आपली पाक तयार होत आहे. थोडंसं साखर राहिलेले. बघा इकडे पाक होईपर्यंत आपण इकडे गुलाबजामुनची तयारी करूयात, म्हणजेच लड्डू बनवूयात. बघा पाक होत आहे. पाक जर एकदम पाक करायची नाही आहे, तार जसं पकडतो तसं पाक करायची नाही आहे. फक्त हाताला थोडंसं चिकट झालं पाहिजे. हाताला चिकटतो बघा, म्हणजेच आपली पाक तयार आहे. एकदम तार जसं दोन्ही बोटामध्ये तार तयार होतो तसं पाक तयार करायची नाही. ते तार आपल्याला बालुशाहीसाठी करायची. ही गुलाबजामुनासाठी फक्त हात थोडासा चिपचिप झाला तरी झाला, पाक तयार. पूर्ण त्यातली साखर हे झालेली आहे. त्यात तुम्ही इलायचीसुद्धा टाकू शकता. इलायची, बदाम जे तुम्हाला आवडतं ते टाकू शकता, ड्रायफ्रूट्स. हे बघा जवळपास 40-50 गुलाबजामुन तयार झालेले आहेत आपले. तर हे तूप घेतलेलं आहे. हे घरी केलेलं तूप आहे, घरातलं. किती छान दिसते बघा, रवाळ एकदम तूप. ह्याला आधी पवळून घेऊयात आपण. जर तुमच्याकडे तेल असेल तर तुम्ही तेलात डायरेक्ट तळा. तूप असेल तर तुपात करा, तेल असेल तर तेलात करा.
हे घरगुती केलेला साईपासून केलेला तूप होता, त्यात गुलाबजामुन सोडायचे. मीडियम आचेवर ठेवायचे गॅस. फुल म्हणले की डायरेक्ट करपून जातील, बारीक म्हणले की डायरेक्ट ती तुपात किंवा तेलात पकडून जातील आपले लाडू. त्यामुळे मीडियम आचेवर करायचे. हे बघा सोनेरी कलर येत आहे, गोल्डन गोल्डन होत आहेत आपले गुलाबजामुन. मस्त असे गोल्डन गोल्डन होत आहेत. खाली चिकटते. आपली पॅन थोडंसं पातळ असल्यामुळे खाली चिटकायला लागले, त्यामुळे थोडंसं कंटिन्यू हलवलं तरच आपलं गुलाबजामुन रेडी होईल. मस्त अशी गोल्डन कलर झालेली चॉकलेटी. ह्या पद्धतीने तळून घेऊयात. आधी तेलात असेल तर तेलात घ्या, तुपात असेल तर तुपात घ्या. हे बघा आपली तुपातली गुलाबजामुन तयार झालेली आहे. थोडंसं त्याला गार होऊ द्या. आणि ह्यात मी ड्रायफ्रूट्स जे घरात होते ते टाकलेलं आहे. आणि आपले गुलाबजामुन तळून रेडी झालेले आहेत, ते गार झालेले आहेत. आता हे पाक्यात टाकूयात. एक 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 करून सर्व पाक्यात टाकूयात. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटतं ते कमेंट करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. बघा गुलाबजामुन मस्त अशी तयार झालेली आहे. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. सबस्क्राईब करा.